यवतमाळ अमरावती महामार्गावरील नेर शहराला मटक्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून दिलीप भुजबळ यांनी जेव्हा यवतमाळ जिल्ह्याचा पदभार स्वीकारला तेव्हा त्यांची यवतमाळ येथील पत्रकारांनी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांची पत्रकार परिषद घेतली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ असे म्हणाले की यवतमाळ जिल्ह्यात जोपर्यंत या पदावर आहे तोपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंदे चालू देणार नाही व त्यानंतर काही महिन्यातच पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी यवतमाळ, दारव्हा, लाडखेड येथील पोलीस स्टेशनच्या संबंधितांना आदेश दिला व या आदेशानुसार नेर येथील खुलेआम सुरू असलेल्या मटक्यावर धाड टाकण्याचा सापळा रचला व 26 जुलै रोजी नेर येथील मटक्यावर धाड टाकण्यात आली। या धाडीत पट्टा लिहिणाऱ्या व लावणाऱ्यांना एकूण 55 जणांना अटक करण्यात आली। यावेळी या मटका बहादरावर जशी कार्यवाही केली तशीच कार्यवाही मटका किंग याच्यावरही केली व कारवाईनंतर थोड्याच दिवसात अवैध मटका बंद राहिला व पुन्हा हा अवैध मटका थोड्याच दिवसात सुरू झाला। नेर शहरातील हा अवैध मटका सुरू राहण्यामागे माजी वनमंत्री यांचा वरद हस्ताने व ठाणेदारांच्या आशीर्वादाने चालत असल्याचे दिसून येते। या अवैध मटक्यांमुळे अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले। हा अवैध मटका नेर शहरातील नवीन नगर परिषदेच्या बिल्डिंग मागे जुनी भाजी गुजरी, मारवाडी चौक व अन्य ठिकाणी सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे। याकडे यवतमाळ पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्वरित लक्ष देऊन खुलेआम सुरू असलेल्या अवैध मटक्याला आळा घालावा अशी मागणी नागरिक करीत आहेत। नेर शहरामध्ये, नेर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून अवैध धंद्याला उधाण आलेला आहे। मोठ्या प्रमाणात अवैध धंदे या ठिकाणी चालतात। जसा मटका हा खूप मोठ्या प्रमाणात चालतो, रोज मला वाटते किमान 10 ते 15 लाखाचा धंदा होत असेल। त्याचप्रमाणे अवैध दारू विक्री, त्याचप्रमाणे गुटखा मोठ्या प्रमाणात आताच मागच्या महिन्यामध्ये 15 किलो गुटखा पकडण्यात आला। इतके मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत आहे। पोलीस अधीक्षक साहेबांना मात्र तिथे जाग्यावर बसून माहीत पडतात तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय काय चालू आहे आणि नेर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना कळत नाही। एक विशेष बाब आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर परसुपंत।